हे हाय एव्हरीवन, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. व्हिडिओ ऑलरेडी लेट झालाय, जास्त वेळ नाही घालवणार. उद्यासाठीचा एनालिसिस बघतोय. उद्या मार्केट कशाप्रकारे मूव्ह करू शकतं आणि निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये सांगून देतो. ओके, उद्यासाठी तुम्ही यूज करा. ओके. सो या ठिकाणी जर बघितलं तर 21,441 च्या आसपास मार्केट चाललंय. मी 15 मिनिटावरती शिफ्ट करतो याला. ओके. आणि जर तुम्ही स्विंग्स वगैरे जर मार्क केले ना, तर या लेव्हल्स आपल्याकडे दिसतात. कुठल्या-कुठल्या लेव्हल्स आहेत? 21,000 बॉटमला आहे, त्याच्यानंतर आहे 21,250 आणि त्याच्यानंतर जो ऑल टाईम हाय दिसतोय आता 600 च्या आसपास 21,600. ओके. सो आता मी एक्सपेक्ट काय करतो तुम्हाला सांगून देतो पटपट. ओके, जास्ती वेळ इकडे घालवणार नाही मी. ओके. सो 21,600 जी लेव्हल आहे ना, ती लक्षात ठेवा फक्त. ही वाली लेव्हल. ओके, 21,600. त्याच्यानंतर हा स्विंग जो आहे तो लक्षात ठेवा. अल्मोस्ट 250 21,250 च्या आसपास आहे आणि आता राइट नाऊ मार्केट इथं आहे. सो मार्केट मी एक्सपेक्ट करतो निफ्टी स्पेशली निफ्टी थोडंसं स्लाइटली बुलिश दिसतंय. सो फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं तर पॉझिटिव्ह थोडंसं मार्केट राहू शकतं आणि 21,600 ला रिजेक्शन येऊ शकतं. कुठं रिजेक्शन येऊ शकतं? 21,600 पासून रिजेक्ट होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर 21,600 ला रिजेक्ट झालं तर ठीक आहे, इथं तुम्ही प्रॉफिट बुक करा. पण जर हे रिजेक्ट न होता ह्याला ब्रेक केलं आणि होल्ड जर केलं, तर तुम्ही नवीन ऑल टाईम हाय या ठिकाणी बघू शकता, एक्सपेक्ट करू शकता मार्केटकडून आणि तुम्हाला चांगली रॅली या ठिकाणी मिळू शकते. याप्रमाणे तुम्ही ट्रेड करू शकता किंवा हे एनालिसिस आहे फक्त याच्याप्रमाणेच होईल असं नाहीये. मी माझा फक्त व्ह्यू मांडतोय. ओके. कारण की बँक निफ्टीमध्ये माझा व्ह्यू वेगळा आहे. तुम्हाला दाखवतो मी. ओके. डेफिनेटली. सो निफ्टीवरती स्पेशली माझा व्ह्यू थोडासा पॉझिटिव्ह आहे. जर 21,250 च्या खाली जर मार्केट जातंय, तर या ठिकाणी बेरिश मार्केट आपल्याला दिसू शकतं. ओके. सो इथपर्यंत आहे. जास्ती वेळ नाही घालवत. तुम्हाला बँक निफ्टी दाखवून देतो. बँक निफ्टी बघायच्या आधी मित्रांनो, जर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल, ब्रोकरेजचा विषय होत असेल ना, तर या ठिकाणी तुम्ही अलायन्स ब्लूचा अकाउंट ओपन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो ओके. सो आता मी अलायन्स ब्लू बद्दल सांगतोय, तर थोडं तुम्हाला सांगतो, की का ओपन करू शकता किंवा का करायचंय. इकडे तुम्हाला ब्रोकरेज ना ₹15 फक्त ऑर्डर आहे पर ऑर्डर आणि बाकीचे ब्रोकरेज हाऊसेस तुमच्याकडून ₹20 पर ऑर्डर घेतात. आणि इकडं मेल, फिमेल असं काही नाहीये. तुम्ही मेल पण अकाउंट ओपन करू शकता, फिमेल पण अकाउंट ओपन करू शकता. ₹15 पर ऑर्डर आहे. धनला मी खूप जास्ती प्रमोट केलंय कारण की तिकडे ₹10 पर ऑर्डर आहे वुमन्स अकाउंटला. पण मेलला तसं नाहीये ₹20 पर ऑर्डर आहे. सो मेल अकाउंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल या ठिकाणी तुम्ही ₹15 पर ऑर्डरनी ओपन करू शकता. प्लॅटफॉर्म खूप फॅन्टॅस्टिक आहे. एकदम झेरोचा सारखा प्लॅटफॉर्म आहे. ट्रेडिंग व्ह्यूचे सगळे फीचर्स ह्याच्यामध्ये फ्रीमध्येच आहेत. जसं की धनमध्ये आहे तसंच. ओके. मोबाईलचं ॲप्लिकेशन पण खूप छान आहे. तुम्ही एकदा चेकआउट करा आणि एपीआय वगैरे ह्याचा फ्री आहे. हे बघा या ठिकाणी असं प्लॅटफॉर्म वगैरे आहे. एकदम सेम म्हणजे झेरोचा सारखा प्लॅटफॉर्म आहे. खूप छान प्लॅटफॉर्म आहे. ओके. तुम्ही ओपन करणार असला ओपन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके. आता बँक निफ्टी बघूया पटपट. ओके. सो बँक निफ्टी जर बघितलं, तर बँक निफ्टीचा माझा थोडासा व्ह्यू ना वेगळा आहे. ओके. मी सांगून देतो का वेगळा आहे. ओके. बँक निफ्टीमध्ये ना एकदम कन्सोलिडेशन दिसतंय मला. ओके. एका ठिकाणी मार्केट या ठिकाणी पॉज झालेला आहे. सो आपला जो व्ह्यू आहे बँक निफ्टीवरती थोडासा वेगळा आहे. मी मार्केटकडून एक्सपेक्ट हे करतोय उद्याच्या डेटसाठी जर मार्केट फ्लॅट टू गॅप अप जर ओपन झालं ना, तर ही जी लेव्हल आहे इकडे ओके. कुठली दिसतीये? अल्मोस्ट 1 मिनिट तुम्हाला दाखवून देतो मी लेव्हल. 1 सेकंड जस्ट होल्ड. प्लॉट केलेले आहेत मित्रांनो. तो 48,200 जी लेव्हल आहे ना या ठिकाणी, इकडे आपल्याला हर्डल दिसतोय, रेझिस्टन्स दिसतोय. सो हा ब्रेक होणं गरजेचं आहे आणि 1 डेची टाईम फ्रेम आहे. सो मी येणाऱ्या काळामध्ये किंवा उद्या मार्केट थोडंसं अजून एकदा पॉज किंवा साइडवेज मार्केट एक्सपेक्ट करतोय. जर मार्केट गॅप अप ओपन झालं बाय चान्स आणि ही लेव्हल जर होल्ड केली म्हणजे कुठली ही जर लेव्हल कुठली लेव्हल आहे 48,200 जर होल्ड केली, तर या ठिकाणी आपण बुलिश मोमेंटम बघू शकतो निफ्टीसारखं सेम. म्हणून मी तुम्हाला बोललो माझा निफ्टीचा आणि बँक निफ्टीचा व्ह्यू थोडासा वेगवेगळा आहे. निफ्टी मी बुलिश एक्सपेक्ट करतोय, पण बँक निफ्टीमध्ये ती स्ट्रेंथ मला दिसत नाही या ठिकाणी. ओके. सो बँक निफ्टी साइडवेज या ठिकाणी राहू शकतं. ओके. पॉज घेऊ शकतं मार्केटमध्ये आणि ऑब्व्हियस आहे यार जर बँक निफ्टीने पॉज घेतला तर निफ्टी सुद्धा या ठिकाणी पॉज घेऊ शकतं, साइडवेज राहू शकतं. सो दॅट्स व्हाय लक्षात ठेवा 48,200 जी लेव्हल आहे ती खूप जास्त इम्पोर्टंट आहे. मार्केटमध्ये तुम्ही जर बुलिश ट्रेड करायचं असेल तर ऑब्व्हियस निफ्टीला चूज करा, बँक निफ्टीला या ठिकाणी चूज करू नका. आणि जेव्हापासून एक्सपायरी डेली एक्सपायरी सुरू झाली ना, तेव्हापासून हे बघा सिंपल गोष्ट आहे. एव्हरी इंडेक्स प्रत्येक इंडेक्स आहे ना, डिफरंट मूव्ह करतं. ओके. बँक निफ्टी वेगळं मूव्ह करते, निफ्टी वेगळं मूव्ह करते, फिन निफ्टी वेगळं मूव्ह करते. फिन निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कोरिलेशन ऑब्व्हियसली इकडे आहे. पण डेफिनेटली निफ्टी आणि बँक निफ्टी जर बघितलं तर थोडे वेगवेगळे मूव्ह करतात. आणि 47,400 आहे. ओके. बॉटमला जर बघितलं तर कुठली लेव्हल येते 47,400 आणि अपसाइडला जर बघितलं तर 48,200. मार्केट मी ह्याच्यामध्ये साइडवेज एक्सपेक्ट करतोय, कन्सिडर करतोय, की मार्केट ह्याच्यामध्ये पॉज घेऊ शकतं, साइडवेज राहू शकतं. इकडे एक केस मला फक्त दिसते मित्रांनो, मार्केट जर गॅप अप ओपन झालं आणि या लेव्हलला जर ब्रेक केलं, 48,200 ला जर ब्रेक केलं, होल्ड केलं ना, तर मग मी या ठिकाणी रॅली एक्सपेक्ट करतो किंवा बुलिश मोमेंटम एक्सपेक्ट करतो. नवीन ऑल टाईम हाय आपण या ठिकाणी बघू शकतो. ओके. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल, की उद्यासाठीचे प्लॅनिंग आपण कसे करू शकतो. डेफिनेटली यार लाईव्ह स्ट्रीमिंग तर आहे, तिकडे तर नक्कीच बघा तुम्ही. ते आपण सोबतच काम करू. सो बट तरी पण जे जॉबला वगैरे जातात त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे आणि ओके. चला बाय बाय मग मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय महाराष्ट्र.